आपण भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रणाम मंत्राने सुरुवात करूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा सादर नमस्कार. उपस्थित सर्व बालमित्रांना सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा. आज राष्ट्रीय युवा दिन म्हणजेच स्वामी विवेकानंदांची आपण जयंती साजरी करत आहोत आणि त्याबरोबरच आज राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा सुद्धा आज त्यांची जयंती. हा एक सुंदर योग घडून आला आहे. दरवर्षी तसंच असतं. तर आजच्या या शुभदिनी मला रामकृष्ण सत्संग मंडळ इचलकरंजी त्यांच्याद्वारा आयोजित या व्याख्यानमालेमध्ये सहभाग करण्याची एक संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्व पदाधिकारींचे, भक्तांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एक गोष्टीचं मला फार कौतुक वाटतं रामकृष्ण सत्संग मंडळ इचलकरंजीचं, की गेल्या 41 वर्ष सतत कोणताही खंड न येऊ देता ही व्याख्यानमाला इथे सुरू आहे. अतिशय हे स्तुत्य कार्य आहे. मी याचं खूप मनपूर्वक कौतुक करतो आणि सर्व भक्तांचं अभिनंदन सुद्धा करतो. कारण की आदर्श घेऊन काही कार्य करणं हे फार अवघड असतं. आणि विशेषकर आजच्या या परिस्थितीमध्ये की जिथे समाजामध्ये सोशल मीडियाचा प्रभाव इतका जास्त आहे की अशा या सोशल मीडियाच्या प्रभावाच्या खाली असे काहीतरी एक उपक्रम राबवणे हे अत्यंत अवघड असतं. पण तरीसुद्धा रामकृष्ण सत्संग मंडळाचे सगळे भक्त पदाधिकारी झटतात, मेहनत करतात, संघर्ष करतात आणि त्यातून ही सुंदर एक व्याख्यानमाला ते दरवर्षी आयोजित करत असतात. 2 शब्द मी इथे उपस्थित माझे बालमित्रांना सुद्धा सांगू इच्छितो. सगळ्यात आधी तर त्यांचं खूप अभिनंदन, त्यांचं खूप कौतुक की त्यांनी या विभिन्न प्रतियोगितेमध्ये भाग घेतला, हिरिरीने भाग घेतला, उत्साहाने भाग घेतला. तुमच्या पालकांचं पण अभिनंदन, तुमच्या शिक्षकांचं सुद्धा अभिनंदन की त्यांनी तुम्हाला प्रोत्साहित केलं. पण बेटा एक लक्षात घ्या की कदाचित पुरस्कार सगळ्यांना मिळणार की मिळणार नाही माहीत नाही. पण तुमची ही जी स्पिरिट आहे की काहीतरी मला बनवून दाखवायचं आहे, त्या भावनेमुळे तुम्ही या प्रतियोगितेत भाग घेतला. आणि या प्रतियोगितेचं आयोजित करण्याचा उद्दिष्टच आमचा असा असतो की मुलामुलींनी आत्तापासूनच स्वामीजींचे विचार वाचावेत, ते अंगीकार करावेत, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा स्वामी विवेकानंदांसारखे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे काहीतरी मोठं कार्य करून दाखवाल. म्हणून जर एखाद्याला बक्षीस नाही मिळालं तर लक्षात ठेवा, निराश होण्यासारखं काही नाही आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अजून खूप खूप पुढे जायचं आहे. आणि तुम्ही जे काही विचार वाचले आणि त्या प्रतियोगितेमध्ये मांडले, यातून तुमच्या मनावरती जे संस्कार झालेत मित्रांनो, त्याची किंमत तुम्हाला आज नाही कळणार,
पण भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि हेच विचार तुम्हाला मदत करतील, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की खरंच या सगळ्या प्रतियोगितांचा काय महत्त्व आहे, या सर्व स्वामीजींच्या विचारांचं काय महत्त्व आहे. तर मी पुनश्च सर्व बालमित्रांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांचे शिक्षक आणि पालकांचं सुद्धा अभिनंदन करतो, कौतुक करतो. या सर्व प्रस्तावाने सकट आता मी माझ्या आजच्या विषयावरती येऊ इच्छितो. आजचा विषय मी जो निवडला आहे बंधू भगिनींनो, रामकृष्ण विवेकानंद भावधारा. विशेष करून मी आपल्या पुढे जे मांडणार आज की रामकृष्ण विवेकानंद भावधारांनी या जगाला काय दिले. भगवान श्रीरामकृष्ण स्वामी विवेकानंद यांचे या जगाला काय देणे आहे, त्यांनी काय दिलं, भारताला काय दिलं आणि विश्वाला काय दिलं. खऱ्या अर्थाने बंधू भगिनींनो की जेव्हा ईश्वर किंवा अवतार मनुष्याचं रूप घेऊन येतात तेव्हा त्यांना ओळखणं खूप अवघड असतं. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा याची ग्वाही 3 श्लोकांच्या माध्यमातून दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये. 9व्या अध्यायाचा 11वा श्लोक, अवजानन्ति मां मूढां मानुषीं तनुमाश्रितं परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम. स्पष्टपणे सांगतात अवजानन्ति मां मूढम. आता एखादी व्यक्ती आपल्यासारखेच तिचं शरीर आहे, 2 हात आहे, एक चेहरा आहे, 2 कान आहे, 1 नाक आहे, 2 पाय आहेत. आपल्यासारखेच त्याला भूक लागते, आपल्यासारखंच त्याला दुःख होतं. पण त्या व्यक्तीला अवतार म्हणून कसं आपण ग्रहण करायचं, ईश्वर आहे म्हणून कसं ग्रहण करायचं, मोठं अवघड आहे. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांना चांगली ठाऊक होती, म्हणून त्यांनी त्या गीतेमध्ये 3 श्लोक आहे, मी फक्त एकाच सध्या संदर्भ घेणार. अवजानन्ति मां मूढाम, की माझं हे जे रूप आहे, माझं जे परतत्वाचं रूप आहे ते अवजानन्ति, त्यांना कळत नाही. अवजानन्ति मां मूढाम मानुषीं तनुमाश्रितम. कारण की मी मनुष्य शरीर धारण केलं आहे ना, म्हणून सामान्य लोकांना ते कळत नाही. मूढाम अवजानन्ति मां मूढाम मानुषीं तनुमाश्रितम परम भावम अजानंतो. माझं जे परतत्व आहे त्याला विचारायला कळत नाही, आणि त्याला कळत नाही पण मी कोण आहे. मम भूत महेश्वरम. भूत म्हणजे भूत नाही बरं, भूत म्हणजे जीव. मी या सगळ्या जीवांचा महेश्वर ईश्वर आहे हे त्याला विचारायला कळत नाही. याच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अजून एक ग्वाही देतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी प्राप्त होते, आणि बंधू भगिनींनो एक लक्षात घ्या की अवतार जन्माला येतात जास्त करून भारतामध्येच. तुम्ही म्हणा असं कसं कहो, हे पहा भगवान ख्रिस्त हे सुद्धा अवतार होते, पण त्याच्यानंतर कोणताही अवतार पश्चिमच्या भूमीवरती झालेला आपल्याला आढळत नाही. पण भारतामध्ये तुम्ही बघितलं तर प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, आचार्य शंकर, चैतन्य महाप्रभू रांग लागलेली आहे. आणि इदानीम काळामध्ये भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद हे सुद्धा आले. दश अवताराची गोष्ट आपण ऐकतोच. एवढंच नव्हे तर भागवतमध्ये तर स्पष्ट लिहिलंय की अवतार हे अनंत वेळा येऊ शकतात. काही लोकांचं म्हणणं आहे असं की नाही, 10 अवतारच्या पुढे अवतार होणार नाही. तसं नाही आहे. भागवतमध्ये स्पष्ट म्हटलं गेलेलं आहे काय की जेव्हा जेव्हा आवश्यकता पडणार, आणि गीतेमध्ये सुद्धा सांगितलं यदा यदा हि धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्मामध्ये काही ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी अवतार ग्रहण करणार.
तर आता आपण चिंतन करणार आहोत आज स्वामी विवेकानंदांचं त्यांची जयंती आणि त्या संदर्भात थोडं चिंतन करणार आहोत. आणि मी थोडासा ज्याला म्हणतो की थोडासा रामकृष्ण विवेकानंद भावधारा या भावधारेचं काय देणं आहे संपूर्ण विश्वाला भारताच्या संदर्भात त्याची थोडी चर्चा करणार आहोत. जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांचा जन्म झाला, जेव्हा स्वामी विवेकानंदाचा जन्म झाला, तेव्हाची तत्कालीन परिस्थिती नेमकी काय होती त्याचा थोडा आढावा घेऊया आणि मग पुढे जाऊया. म्हणजे काय की जो विषय मला मांडायचा आहे की या रामकृष्ण विवेकानंद भावधारेचे काय देणे आहेत विश्वाला, हे मला स्पष्टपणे तुमच्यासमोर मांडता येईल. 1836 साली 1836 साली भगवान श्रीरामकृष्णांचा जन्म झाला आणि 1863 साली स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. याच्या आधीचा आपण इतिहास बघितला बंधू भगिनींनो, तर 1100 वर्षाची, तब्बल 1100 वर्षाची गुलामी परकीयांची आपण भोगली आहे. हिंदू सनातन धर्मावरती, या भूमीवरती अनेक प्रकारचे त्रास आणि छळ आपल्या पूर्वपुरुषांनी इथे भोगलेले आहेत. आणि 1100 वर्षाच्या गुलामीचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम काय होतो, तर आपला संपूर्ण भारतीय समाज हा आत्मश्रद्धा विहीन झालेला होता. आता नेमका प्रश्न तुम्ही मला विचाराल की आत्मश्रद्धा विहीन होणे म्हणजे काय, की जेव्हा आपण आपल्या तत्वांवरती विश्वास ठेवत नाही, आपल्यावरती विश्वास ठेवत नाही आणि कोणीतरी सोमा गोव्या येऊन आपल्याला काही पण सांगतो, तेव्हा त्याची गोष्ट आपण ऐकतो आणि आपल्या स्वतःवरती विश्वास हरवून बसतो. स्वतःवरती विश्वास आपण का हरवून बसलो होतो, कारण की 1100 वर्ष आपल्यावरती परकीयांनी सतत राज्य केलंय, आपला छळ केलेला आहे. परकीयांनी आपल्याला सांगितलं की अहो तुमची ही अवस्था झाली 1100 वर्षापासून तुमच्या धर्मामुळे झालेली आहे. दुर्दैवाचा भाग हा की आपण त्यांचं म्हणणं ऐकलं. याला म्हणतात आत्मश्रद्धा विहीन होणे. आपल्याकडे काय आहे, आपला इतिहास काय आहे, आपले पूर्वपुरुष कसे होते, त्यांचं सगळं सामर्थ्य याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता फक्त आपण एवढंच लक्ष दिलं की परकीयांनी सांगितलं, काय सांगितलं, की तुमच्या धर्मामुळे तुमची ही गत झालेली आहे. आणि आपण आपल्या धर्माला, आपल्या संस्कृतीला, आपल्या आचार विचारांना संपूर्णपणे तिलांजली देत गेलो आणि आपल्याच धर्माला आपण तुच्छ समजू लागलो. ही परिस्थिती होती जेव्हा रामकृष्ण विवेकानंद हे जन्माला आले. संपूर्ण भारतीय समाज त्यावेळेस छोट्या छोट्या संस्थानांमध्ये विखुरलेला होता. छोटे छोटे संस्थान, काही फार मोठे पण नाही. आणि दुर्दैवाचा भाग म्हणजे असा की परकीयांच्या या राज्यामुळे काय झालेलं होतं की आपल्यामध्ये मत्सर नावाचा एक द्वेष पसरून गेला होता. आणि मग हे प्रत्येक संस्थान एकमेकांचं मत्सर करायचे आणि एकमेकांशी भांडत बसायचे. त्याचा फायदा या परकीयांनी घेतला आणि त्यांची पकड आपल्या देशावरती अजून जास्त होत गेली. त्यांची पकड जास्त होत गेली. आपली संस्कृतीवरती आपली श्रद्धा अजून ढासळत गेली. धर्माची अवस्था अजून बिकट होती. का? धर्मामध्ये अनेक प्रकारचे पंथ निर्माण झाले. पंथ निर्माण होणं त्यात काही वाईट नाही आहे. पण जेव्हा एखादा पंथ म्हणतो की माझाच पंथ खरा आणि तुझा पंथ खोटा, तेव्हा सगळी समस्या प्रारंभ होते. लक्षात घ्या की भारतामध्ये कधी पण एककल्लीपणा, हेकेखोरपणा, पंथाभिमान, दुराभिमान या गोष्टी नव्हत्या. आणि या सगळ्या म्हणजे ज्याला म्हणतो की गोंधळामध्ये इतके पंथ झाले आणि हे पंथ एकमेकांना बिलकुल तोंड बघायला तयार नाही. ही संस्कृती भारताची नाही आहे बंधू. पण तेव्हा या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि घडत गेल्या. मी तुमच्या पुढे थोडंसं काळोख निर्माण करतोय का, कारण की मी तुम्हाला तुमच्या पुढे मला हे मांडायचं आहे की भगवान श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांचे देणे काय आहेत.
आणि किती संक्रांती काळामध्ये त्यांनी तो जन्म घेतला आणि त्यांच्या 2 किंवा 3 घटना मांडीन, पण त्याचं काय महत्त्व आहे आधी माहिती पुरवीन, त्याची नंतर आपण त्याच्या महत्त्वाची चर्चा करू. सगळ्यात शेवटी भारतावरती राज्य जर कोणी केलं तर ते होते ब्रिटिशर्स. आणि या ब्रिटिशर्स लोकांनी जितकं नुकसान आपल्या संस्कृतीचं केलंय तितकं नुकसान कोणी नाही केलेलं आहे. त्यांनी सरळ आघात केला आपल्या शिक्षण पद्धतीवरती. का? कारण की त्यांना आपल्यावरती राज्य करायचं होतं. तर त्यांनी हा विचार केला. लॉर्ड मॅकॉले नावाचे एक फार कोणी एक शिक्षणविद होते. त्यांनी म्हटलं की भारतावरती राज्य करायचं असेल तर त्यांचा कणा आहे त्यांची संस्कृती, आणि त्यांच्या संस्कृतीवरती आघात करा शिक्षणाच्या माध्यमातून, जेणेकरून त्यांनी स्वतःच्या धर्माचं विद्वेष केला पाहिजे. त्यांनी स्वतःच्या धर्माचा, स्वतःच्या संस्कृतीचा, स्वतःच्या पूर्वपुरुषांचा, स्वतःच्या आईवडिलांचा हा विद्वेष केला पाहिजे. आणि जर त्यांनी तसं केलं तर आपण भारतावरती अनंत काळाकरता राज्य करू शकू. आणि त्यांनी ही योजना मांडली आणि याची चर्चासुद्धा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेली आहे. त्याची नोंदसुद्धा आपल्याला सापडते. लॉर्ड मॅकॉलेचं स्टेटमेंट वाचा तुम्ही, इंटरनेटवरती उपलब्ध आहे, गुगल करा जरा. त्यातून झालं काय की 1100 वर्षाची गुलामी, त्यातून हे परकीयांचं इतकं वैभव, त्यांचं विज्ञाननिष्ठ जीवन, त्यांचं सैन्यबल, म्हणजे हे सगळं बघून आपण इतके दबून गेलो भारतीय समाज की आपल्याला असं वाटू लागलं की अरे खरंच जर यांच्याकडे चांगलं काही जर नाही आहे तर यांनी आपल्यावरती राज्य का करावं. यांचं सगळंच खरं चांगलं आहे. म्हणजे विशेषकर त्यावेळेसचा जो युवा होता त्यांनी आपल्या इतक्या सिस्टमॅटिकली आपल्या युवकांमध्ये ह्या गोष्टी पेरल्या की जर तुमचा धर्म, तुमची संस्कृती चांगली असती तर आम्ही तुमच्यावरती राज्य कशाला केलं असतं, तुम्ही आमच्यावरती राज्य केलं असतं. अशी काही पट्टी पढवली बंधू भगिनींनो. आणि अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने, कोणत्याही प्रकारचा विवेक न बाळगता या सगळे सिद्धांत आपले युवा वर्ग घेऊ लागले. काय घेऊ लागले की आता पहा, त्यांच्याकडे ते विज्ञाननिष्ठ जीवन जगायचे. ते म्हणायचे की पहा आमच्या लंडनला पहा काय सुखसुविधा आहेत. बंधू भगिनींनो लक्षात ठेवा की तुम्हाला विज्ञान सुख सुविधा देऊ शकतो, पण जीवनातल्या समस्या सोडवण्याकरता भारताचा अध्यात्मच पाहिजे. हे ठाम गोष्टी आपल्या बिलकुल ज्याला म्हणतो की आपल्या गाठ मारून ठेव आपल्या मनामध्ये. भौतिक सुख तुम्हाला काही काळापुरतं तुम्हाला समाधान देऊ शकतं, पण लक्षात ठेवा की जेव्हा या सगळ्या ब्रिटिश लोकांना, अमेरिकन लोकांना, युरोपच्या लोकांना जेव्हा ते सुख भोग, इंद्रिय भोग भोगून जेव्हा ते त्रस्त होतात तर शांती करता त्यांच्यापैकी प्रत्येक जण हे भारतातच येतं. सगळ्यात मोठी गोष्ट जी मला सांगावीशी वाटते बंधू भगिनींनो इथे, की जेव्हा जेव्हा हे परकीय लोक किंवा हे जे म्हणजे युरोपचे लोक आहेत ते सातत्याने आपल्या विज्ञाननिष्ठ जीवनाचा, आपल्या सुखसुविधांचा ते गोडवे गात असतात. ठीक आहे, या गोष्टीमध्ये ते आपल्याशी पुढे आहेत, मी मान्य करतो. पण लक्षात ठेवा की जेव्हा आपल्या जीवनामध्ये, एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये काही स्ट्रेस निर्माण होतात, काही अशा गोष्टी ताणतणाव निर्माण होतात की ज्याचं नियोजन करता येत नाही, तर त्यांच्याकडे फक्त एकच सोल्युशन आहे, का तर दारू प्या नाही तर आत्महत्या करा. लक्षात ठेवा, कोणतंही विज्ञान तुम्हाला कधी पण हे शिकवू शकणार नाही की आपल्या जीवनामध्ये आलेल्या विपरीत परिस्थितीला सामोरे कसं जायचं. हे शिकण्याकरता फक्त त्याच्याकरता भगवद्गीताच पाहिजे, जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात क्लैप्यमास मग पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्र हृदय दौर्बल्यम तत्तोतिष्ठ परंतप. हे वाक्य बंधू भगिनींनो आपल्या लहान मुलांच्या कानिकपाळी रोज सांगा आणि त्यांना सांगा की भारताच्या आध्यात्मिक इतिहासाची, भारतीय संस्कृतीची काय महिमा आहे. आधी तुम्ही स्वतः जाणा, त्याच्यावरती विश्वास बाळगा. जगातली कोणती केमिस्ट्री, कोणतं फिजिक्स, कोणतं इकॉनॉमिक्स तुम्हाला स्ट्रेस कसं घालवायचं शिकू शकणार नाही. मी चॅलेंज करतो. पण जगामधला कोणताही विषय किंवा कोणताही वैज्ञानिक जीवनामध्ये आलेल्या गुंतागुंती, मनात असलेले ताणतणाव, स्ट्रेस किंवा निराशा, डिप्रेशन, हे शब्द किती ऐकतो आपण. आणि वर्तमानमध्ये तर बिलकुल
इतकं सर्रास कॉमन झालेलं आहे की बिलकुल 5वीच्या मुलाला काहीतरी सायकॉलॉजिस्ट लागतो. अरे 5वीच्या मुलाला सायकॉलॉजिस्ट लागतो, असं का होऊन राहिलं आहे? हे नुसती आपण पश्चिमच्या संस्कृतीचं अनुकरण करत आहे, अंधानुकरण करत आहे. अरे मुलांना रामरक्षा शिकवा. मी गॅरंटीने सांगतो की जगातला कोणताही त्याला स्ट्रेस कधी येणार नाही, त्याच्या जीवनात कितीही डिफिकल्टी येऊ देत. पण काय झालंय की आपल्या स्वतःच्या संस्कृतीवर, आपल्या आध्यात्मिकतेवरती आपला विश्वास राहिला नाहीये की अरे जीवनामध्ये जर काही कोणत्या प्रकारचा त्रास जर आहे, आपल्याला मानसिक ताकद गोळा करायची आहे, तर मानसिक ताकद गोळा करण्याकरता लक्षात ठेवा कोणतं फिजिक्स केमिस्ट्री काम नाही येणार. त्याच्याकरता काय काम येईल? तर त्याच्याकरता फक्त अध्यात्म आणि अवतारच काम येतील. पण त्या 1100 वर्षाच्या गुलामीचा इतिहास असा झाला बंधू भगिनींनो की बस त्यांनी भरवलं की आमचं सगळं चांगलं, तुमचं सगळं खोटं. आणि दुर्दैवाने त्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकार केल्या. हे सगळ्यात मोठी चूक आपल्याकडनं झाली. जे झालं ते झालं. तरी मला कुठेतरी असं वाटतंय की फार मोठं नुकसान असं झालेलं नाहीये. त्यांच्या त्या भपकेदार जीवनाकडे बघून आपण जरा कोमेजून गेलो आणि त्यांनी सांगितलं आणि आपण ऐकलं की तुमचा धर्म खराब म्हणून तुम्हाला तुमच्याशी दुर्दशा झाली. पण लक्षात ठेवा, आपण जेव्हा आता सजग झालेलो आहोत तर ही आपल्याला आवश्यकता आहे. कसली? की आता आपण सजग होऊन आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया, आपल्या अध्यात्माबद्दल जाणून घेऊया. तर जो विषय मी तुमच्यापुढे मांडत होतो की अशा बिलकुल एक पूर्णपणे विपरीत परिस्थितीमध्ये जन्म झाला भगवान श्रीरामकृष्णांचा आणि स्वामी विवेकानंदांचा. या विज्ञाननिष्ठ, जडवादी, भोगवादी, चंगळवाद ज्यांनी माजलेला आहे या पश्चिमच्या संस्कृतीमुळे, त्याचा अजून एक सगळ्यात मोठा दोष जो आपण ग्रहण केला की या विज्ञानवादी लोकांना काय पाहिजे? प्रत्येक गोष्टीचा पुरावा पाहिजे. आणि तो पुरावा कसा असला पाहिजे? की आमच्या इंद्रियांना गम्य असला पाहिजे. कसा? हे म्हणतात की तुमचा ईश्वर आहे तर आम्हाला दाखवा. विज्ञानमध्ये काय होत असते की आपण एखादा प्रयोग करतो, हायड्रोजन ऑक्सिजन मिक्स केलं, काहीतरी रिॲक्शन केली तर पाणी आपल्याला दिसतं. आपल्या डोळ्याने ते पाणी बघतो, आपण सांगतो की हे पाणी आहे. बंधू भगिनींनो, अशा प्रकारच्या पद्धतीने ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करता येत नाही. पहा, मला इथे सांगावंसं वाटतं की आपले जे ऋषी मुनी होते 7000 वर्ष आधी, ते किती महान होते. स्वामी विवेकानंद आपल्या ज्ञानयोगाच्या व्याख्यानामध्ये सांगतात, अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात. आणि केव्हा सांगतात? की जेव्हा भारत गुलाम होता, भारत नुसता गारुड्यांचा देश आहे अशी त्याची प्रतिमा होती, अशा वेळेस स्वामी विवेकानंद धाडच बघा, अमेरिकेच्या छातीवरती जाऊन सांगतात की आमचे ऋषी 7000 वर्ष जुने तुमच्या आजच्या सायंटिस्टपेक्षा फार जास्त धाडसी होते. का? कारण की जेव्हा त्यांना हे कळलं की जीवनाची समस्या हे विज्ञान द्वारा सोडू शकत नाही, तर त्यांनी विज्ञान सोडलं आणि आपले डोळे आत वळवले. आणि जेव्हा मेडिटेशनच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून त्यांनी जीवनाच्या सर्व समस्यांचं समाधान शोधलं, हे आमच्या ऋषींचं हे धाडस आहे. आणि हीच त्यांची योग्यता आहे की ते तुमच्या आजच्या वैज्ञानिकांपेक्षा अनेक 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 ते धाडसी होते. असे वाक्य स्वामीजींनी त्याच्या तोंडावरती फेकलेत आणि ते किती सत्य आहे. पण त्याच संस्कृतीला, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. जो तत्व किंवा जो मुद्दा तुमच्यापुढे मी मांडू इच्छितो की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद जन्माला आले, तेव्हा ही एक परिस्थिती होती की म्हणजे विज्ञानवादींचं असं म्हणणं होतं की तुमचे ईश्वर जर आहे तर आम्हाला त्याचा पुरावा द्या, त्याचं प्रमाण द्या, त्याची पावती द्या की ईश्वर आहे. पण लक्षात घ्या, ईश्वर हा इंद्रियांच्या पलीकडे आहे, ईश्वर हा मनाच्या पलीकडे आहे, ईश्वर हा बुद्धीच्या पलीकडे आहे. म्हणजे आपले ऋषी मुनी हे किती महान होते. 7000 वर्ष आधी त्यांनी इंद्रियांना कसं संयमित ठेवायचं, मनाला कसं संयमित ठेवायचं, बुद्धीला कसं संयमित ठेवायचं आणि त्याच्या पलीकडे कसं जायचं हे ते शिकलेच नाही, तर त्यांनी उपनिषदांच्या माध्यमातून आपल्या पुढे ते सगळे तत्व मांडून गेलेले आहेत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, याचा अभिमान बाळगा.
याचा अभ्यास करा आणि हे सगळ्या गोष्टी आपल्या लहान लहान मुलांना त्यांच्या कानी कपाळी सकाळी संध्याकाळी त्यांना शिकवा, म्हणून जो आपण हरवलेली आत्मश्रद्धा आहे ती पुन्हा एकदा जागृत होईल. त्या संधी काळामध्ये एक अशा व्यक्तीची आवश्यकता होती की जो ठांबे ठोकपणे सांगू शकेल की हो, मी ईश्वर बघितला आहे. योगायोगाने 1863 12 जानेवारी नरेंद्रनाथाचा जन्म होतो. आणि हा व्यक्ती हा मुलगा कसा आहे, लहानपणापासून बेफिक्र आहे, एकदम स्पष्ट वक्तेपणा त्याच्यामध्ये आहे आणि निर्भीडता आहे. मी 3 गोष्टी सांगतोय. निर्भीडता त्याच्यामध्ये आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे आणि बिलकुल ज्याला म्हणतो की बेफिक्र आहे, म्हणजे असं ज्या गोष्टी त्याला प्राप्त करून घ्यायच्या असतील तो करूनच राहणार, अशा वृत्तीचा हा मुलगा जन्माला येतो. लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीप्रती खूप आदर, आणि तो कशामुळे, आई भुवनेश्वरी देवीमुळे. लक्षात घ्या माता भगिनी जे बसल्या इथे, लहानपणापासून स्वामी विवेकानंदांना ज्या आपल्या संस्कृतीबद्दल जे इतका अभिमान होता, इतकी त्यांची आत्मश्रद्धा होती, त्याचं कारण म्हणजे फक्त एक आणि एक म्हणजे त्यांची आई भुवनेश्वरी देवी. आणि स्वतः स्वामी विवेकानंदांना आपल्या भारतीय शास्त्र, तेव्हा ते फक्त रामायण महाभारतच ऐकायचे आईकडनं, पण इतकी एक श्रद्धा निर्माण झाली की लहानपणापासून आपण बघतो बंधू भगिनींनो, एक की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ईश्वर प्राप्ती करता खूप त्यांना ओढ लागलेली होती. वय वर्ष खूप लहान, पण पहा, जर आईनी वळण व्यवस्थित लावलं तर मुलगा कसा तयार होतो, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ईश्वर प्राप्तीची कशी तळमळ लागलेली होती, एक छोट्याशा घटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो. त्यातून लक्षात येईल 2 गोष्टी, त्यांची निर्भीडता, सत्याला जाणून घेण्याची इच्छा, आणि त्यांचं ज्याला म्हणतो की एक स्वैर म्हणता नाही येणार, त्यांचं एकदम फ्री वागणं, एकदम की जी गोष्ट मी हे करणार नाही तोपर्यंत मी आपल्या डोळ्यांनी बघणार नाही किंवा त्याची अनुभूती मला येणार नाही, त्या गोष्टी मी स्वीकार करणार नाही. ही त्यांच्या चरित्राचे खूप फार वैशिष्ट्य होतं. लहानपणाची गोष्ट आहे. त्यांचं वय वर्ष असेल कमी, जवळपास 6 वर्ष. आणि त्यांच्या त्या जिथे ज्या एरियामध्ये राहत होते कलकत्त्याला, सिमुलिया मोहल्ला म्हणतात त्याला, तिथे एक रामायणची कथा करणारे कथाकार आले. आणि हे कथा करता करता त्यांनी हनुमंताचं चरित्र इतकं सुंदर रंगवलं. आधीपासूनच त्यांना हनुमंतावरती खूप ओढ होती की ते कसे झेप घ्यायचे हवेमध्ये. आणि ते जे कथाकार होते त्यांनी सांगितलं की हनुमंत हे एक असं चारित्र्य आहे की ते सतत प्रभू रामचंद्रांच्या कामाकरता सतत व्यस्त असतात. फक्त कधी भूक लागली तर केळ्याच्या बागेत जातात, तिथे केळी खातात आणि पुन्हा प्रभू रामचंद्रांच्या कामाला पुन्हा प्रस्तुत होतात. आता ते चरित्र लहानशा नरेंद्रनाथाला इतकं आवडलं आणि योगायोगाने त्यांच्या घराच्या जवळ एक केळीची बाग पण होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हा 6 वर्षाचा नरेंद्रनाथ त्या बागेत जाऊन बसतो एका झाडाखाली लपून, की जेव्हा हनुमानजी येतील मी त्यांचं दर्शन करणार आणि त्यांना विचारणार की ते हवेत कशी झेप घेतात. आता इकडे 6-7 वाजता या लहानशा मुलांनी घर सोडलेलं. दुपारचे 12 वाजता आईला चिंता वाटते की काही खाल्लं नाही पिल्लं नाही, गेलं तरी कुठे. मित्राशी जरा चौकशी करते तर कोणी मित्र सांगतो की हनुमंताची वाट बघत बसलाय तो केळ्याच्या बागेमध्ये. भुवनेश्वरी जातात आणि शोध घेतात तर खरंच एका झाडाखाली असं लपून बसलेलं आहे की हनुमंत कधी येतील आणि कधी मी त्यांचे दर्शन करणार. आई विचारते की बाळा तिथे का बसलाय, सगळा वृत्तांत सांगतात. तर तेव्हा आई म्हणते की बाळा असं वाटतंय की बाळा तू सकाळी 7 पासून बसलेला आत्तापर्यंत हनुमंत काही आले नाही, याचा अर्थ आज ते खूप बिझी आहेत प्रभू रामचंद्राच्या कामामध्ये, म्हणून कदाचित ते आज येणार नाही, तो घरी चल जेवायला. असं करून त्याला भुलवून भुवनेश्वरी देवी आपल्या
म्हणजे त्यांच्या घरी नेतात. म्हणण्याचा अर्थ काय, ही घटना तुम्हाला मुद्दा मी का सांगितली की लहानपणापासून पहा एका योग्य चारित्र्याच्या घडवलं तर मुलं पहा कशी एक तरबेज होतात आणि कसं त्यांच्या जीवनामध्ये एक ईश्वरप्राप्ती किंवा ईश्वर दर्शनाकरता ते व्याकुळ होतात. जिथे सगळे लहान मुलं आपल्या आईकडे हट्ट करतात की मला बॅट बॉल घेऊन द्या, बॅडमिंटनची बॅट घेऊन द्या, तिथे स्वामी विवेकानंदाकडे खेळण्याकरता शिवाची मूर्ती, हनुमंताची मूर्ती, रामसीताची मूर्ती, या सगळ्या गोष्टी ते खेळ खेळायचे. म्हणण्याचा अर्थ काय की लहानपणापासूनच ईश्वरप्राप्तीची व्याकुळता त्यांच्या मनात ही आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते. स्वामी विवेकानंद जेव्हा पौगंड अवस्थेमध्ये येतात, या पूर्ण व्याख्यानाच्या सूत्र विसरू नका, आपण चर्चा करत आहोत रामकृष्ण विवेकानंद भावधारेचे या विश्वाला काय देणे आहेत. मी आता पार्श्वभूमी मांडली तुमच्या पुढे. आता मी तुमच्या समोर एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आणि त्या घटनेचं महत्त्व हे विशद करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता झालं काय, आता नरेंद्रनाथ हे हळूहळू मोठे होत गेले आणि पौगंड अवस्थेमध्ये आले आणि त्यांच्यामध्ये ईश्वरप्राप्तीची किंवा ईश्वराला जाणून घेण्याची जी एक वृत्ती ती तशी तीव्र होत गेली. एका प्रकारे त्याला म्हणूया की डिव्हाइन रेस्टलेसनेस त्यांच्यामध्ये बघायला मिळाला. आणि त्यातून काय घडलं की मार्गदर्शन तसं काही मिळत नव्हतं, तर त्यांनी काय केलं, त्यांना असं वाटतं की खूप पुस्तकं वाचल्यानंतर कदाचित मला ईश्वर लाभ होणार. आणि त्यावेळेस जे सगळे सुप्रसिद्ध फिलॉसॉफर होते जर्मनीचे, त्यांचं खूप नाव झालं होतं संपूर्ण विश्वामध्ये, कांट, हॅगल, स्पिनोझा, शॉपेनहार, या सगळ्यांचे तत्वज्ञान त्यांनी खोळून प्यायले. जितकं त्यांनी वाचलं तितकंच त्यांचं मन अशांत होत गेलं. आता बंधू भगिनींनो, विषय कसा आहे की पुस्तकं वाचून कधी ज्ञान होत नसतं, पण कुठेतरी ती स्वामीजींची एक संकल्पना होती की पुस्तकं खूप वाचून आणि मला काहीतरी ज्ञान होईल, आणि म्हणून त्यांनी सगळे काही पुस्तकं वाचले. आणि पुस्तकं वाचल्यानंतर सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची शांती लाभली नाही आणि मग ते शोध करू लागले एक अशा माणसाची की ज्याने ईश्वर बघितला असेल. आणि मग कलकत्त्याला जिथे त्यांना कोणी साधू संत सापडे, कोणी साधक सापडे, तर ते थेट जाऊन त्यांना एकच प्रश्न विचारायचे की महाशय, काय तुम्ही ईश्वराला बघितलं आहे का? बंधू भगिनींनो, ही घटना मला असं वाटतं भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा एक फार मोठा पाया आहे. ज्या आपल्या संस्कृतीला अवकळा प्राप्त झाली होती, ज्या आपल्या अध्यात्मशास्त्राला अवकळा प्राप्त झाली होती, त्याचं उत्थान जर कुठे सुरू होत असेल, विशेष करून त्या 1800च्या काळामध्ये, तर ही घटना जी तुमच्यापुढे मांडू इच्छितो, आणि तुम्ही ऐकली असेल ही घटना, पण याचं सिग्निफिकन्स, याचं महत्त्व तुमच्यापुढे मी विशद करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ज्याला प्रश्न विचारायचे स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ दत्त की का तुम्ही ईश्वर बघितला आहे का, तर प्रत्येकाचं उत्तर काय तर नाही असायचं, किंवा मी प्रयत्न करत आहे, किंवा काहीतरी वेडवाकडंच काहीतरी उत्तर द्यायचे. या संदर्भात एक घटना देवेंद्रनाथ टागोरांची फार उल्लेखनीय आहे की देवेंद्रनाथ टागोर म्हणजेच रवींद्रनाथ टागोरांचे वडील, ते त्यावेळेस गंगेमध्ये एका बोटीमध्ये, हाऊसबोट जे असते तिथे ते साधनेमध्ये रत होते. आणि जेव्हा नरेंद्रनाथांना हे कळलं की हे खूप चांगले साधक आहेत, प्रामाणिक साधक आहेत, तर एक दिवशी संध्याकाळी कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता त्यांनी गंगेमध्ये उडी मारली. साप 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 होत गेले, एकदम त्या बोटीमध्ये प्रवेश केला आणि थाडकन त्यांचं दार उघडलं. आणि दार उघडल्याबरोबर त्यांचं ध्यानभंग झालं आणि थेट प्रश्न विचारला की काय तुम्ही ईश्वराला बघितलं आहे का? अशा प्रकारच्या प्रश्नाला देवेंद्रनाथ टागोर प्रस्तुत नव्हते. ते फक्त एवढंच म्हणू लागले, नरेंद्र, तुझे डोळे योग्यासारखे आहे रे, तू ध्यान कर. नरेंद्रनाथ लागलीच म्हणतात, माझे डोळे कसे हे विचारण्याकरता मी इथे आलेलो नाही आहे, तुम्ही ईश्वर बघितला आहे का मी हे विचारण्याकरता आलेलो आहे. हे पहा, हा अपमान नाही आहे बरं देवेंद्रनाथ टागोरांचा. हे मी उदाहरण तुमच्यापुढे मुद्दाम का मांडलं की नरेंद्रनाथाची ईश्वरप्राप्तीची तळमळ ही किती तीव्र होती की कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की एटिकेट्स ते पाहायला तयार नव्हते. इथे सुद्धा त्याला निराशा प्राप्त झाली. आणि त्यानंतर
घटनाचक्र असं हलतो आणि त्यांची भेट होते भगवान श्रीरामकृष्णांशी. आणि त्या भेटीमध्ये पहिली भेट घडते सुरेंद्रनाथ मित्रांच्या घरी. त्या दिवशी काही विशेष चर्चा होत नाही, पण भगवान श्रीरामकृष्ण त्यांना सांगतात की तू दक्षिणेश्वरी आहे. आणि जेव्हा नरेंद्रनाथ जातात, दक्षिणेश्वरी जातात, तर तिथे दक्षिणेश्वरी त्या भेटीमध्ये ती दुसरी भेट असते. थेट प्रश्न जो अनेक साधूंना विचारला असतो, अनेक साधकांना विचारला असतो, पुन्हा तो थेट प्रश्न की काय महाशय तुम्ही काय ईश्वराला बघितलंय का? आणि तेव्हा तो एक जगत विख्यात उत्तर भगवान श्रीरामकृष्णाच्या मुखातून बाहेर येतं की होय, मी ईश्वर बघितलाय. एवढंच नव्हे की जितक्या स्पष्टपणे मी तुला बघत आहे त्याच्याही पेक्षा स्पष्टपणे मी ईश्वराला बघितलाय. ईश्वराशी बोलता येतं, ईश्वराशी संवाद साधता येतं, पण ईश्वर पाहिजे कोणाला? लोक स्त्री पुत्र धना करता घागरी घागरी अश्रू ढाळतात, पण ईश्वराकरता रडतं कोण? जर कोणी 3 दिवस प्रामाणिकपणे ईश्वराकरता रडेल तर त्याला ईश्वरप्राप्ती होणार. हा एक प्रोफेटिक ॲन्सर जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या क्षमा करा स्वामीजींच्या कानी पडलं तर ते हतप्रभ झाले. का? कारण की पहिल्यांदा असं घडलं बंधू भगिनींनो, बिलकुल फर्स्ट टाईम की कोणी ठामपणे हे सांगतंय की हो मी ईश्वराला बघितलंय. आणि एवढंच नव्हे, जितक्या स्पष्टपणे मी तुला बघत आहे त्याच्याही पेक्षा जास्त स्पष्टपणे ईश्वराला बघितलंय. ईश्वराशी बोलता येतं, ईश्वराशी संवाद साधता येतो, पण ईश्वर पाहिजे कोणाला? लोक स्त्री पुत्र धनाकरता घागरी घागरी अश्रू ढाळतात, पण ईश्वरप्राप्तीकरता कोण रडतं? जर कोणी 3 दिवस प्रामाणिकपणे ईश्वराकरता रडेल तर ईश्वर त्याला दर्शन नक्की देतील. बंधू भगिनींनो, हे जे उत्तर आहे, हे उत्तर मी असं मानतो, माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं की भारतीय संस्कृतीचा पुनरुत्थानचा जर मोठा पाया जर कशावरती उभा असेल आजच्या या विज्ञानवादी, जडवादी, भोगवादी, चंगळवादवादी ज्या जगामध्ये, जे पुन्हा आपल्या संस्कृतीला जागृत करत आहे, तर हेच ते एकमेव उत्तर आहे. का? कारण की चंगळवादी लोकांना, जडवादी लोकांना असं कोणीतरी प्रमाण सहसिद्ध करणारं पाहिजे की हो मी ईश्वर बघितला आहे. आणि ते फक्त भगवान श्रीरामकृष्ण करू शकले. ते फक्त भगवान श्रीरामकृष्ण तसे करू शकले बंधू भगिनींनो. आणि म्हणून मी ते सांगू इच्छितो की हे उत्तर आपल्या भारतीय संस्कृतीचं पुनरुत्थान करण्याकरता हे भगवान श्रीरामकृष्ण मुखातून आलेलं हे उत्तर आहे. याच्यानंतर नेमकं काय झालं की पहिल्याच भेटीमध्ये जरी यांनी सांगितलं, भगवान श्रीरामकृष्णांनी, स्वामी विवेकानंदांना ते पटलं नाही. पण 2 गोष्टी त्यांना खूप पटल्या. पहिली गोष्ट की त्यांच्या मनात हा विचार आला की यांच्यासारखा प्रामाणिक मनुष्य दुसरा कोणी नाही आहे. पहा, म्हणजे याला म्हणतात की एखाद्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव कसा पडतो की यांच्यासारखा प्रामाणिक व्यक्ती दुसरा कोणी नाही आहे, एक. आणि दुसरं की ईश्वर प्राप्तीकरता असा त्याग मी अजून कुठे बघितला नाही आहे. बंधू भगिनींनो, भारताचे आदर्श त्याग आणि सेवा हे भगवान श्रीरामकृष्णांच्या सुंदर परंपरेतून ते पुनर्जीवित झालेलं आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं म्हणजे हे जे उत्तर त्यांनी दिलं याचं सिग्निफिकन्स आणि याचं महत्त्व काय? याचं महत्त्व हेच बंधू भगिनींनो की यातून भारतीय संस्कृतीचं पुनरुत्थान आणि विशेषकर विज्ञानवादी जे लोक होती त्या विज्ञानवादी लोकांना एक जबरदस्त चपराक आहे. तुम्हाला असं उत्तर पाहिजे ना, तर असा उत्तर देणारा एक सामर्थ्यवान महापुरुष आमच्या भारतामध्ये जन्माला आलेला आहे की जो ठामबे ठोकपणे सांगू शकतो काय की हो मी ईश्वराला बघितलंय. आणि जितक्या स्पष्टपणे मी तुला बघत आहे त्याच्याही पेक्षा स्पष्टपणे मी त्याला बघितलंय. या घटनेचा परिणाम विश्वावरती काय झाला आणि भारतावरती काय झाला? तुम्ही म्हणाल की महाराज काय तुम्ही ओरडून राहिलेला आनंदाने,
काय उत्तर दिलं आमच्या ठाकूरांनी, आमच्या भगवान श्रीरामकृष्णांनी, पण त्याचा परिणाम काय झाला आणि आमची संस्कृती पुनर्जागृत कशी झाली हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल आणि तेही मी उत्तर तयार करून आलेलो आहे. या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली की स्वामी विवेकानंद की जे स्वतः विज्ञानवादी होते, जी गोष्ट जोपर्यंत त्यांना अनुभव येत नाही तोपर्यंत स्वीकार करत नव्हते, अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे होते, त्यांचा दांडगा आत्मविश्वास होता, निर्भीड प्रवृत्तीचे होते आणि पश्चिमच्या संस्कृतीचा प्रभाव त्यांच्यावरती सुद्धा होता, असे स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ दत्त भगवान श्रीरामकृष्णांचा शिष्यत्व पत्करतात. आणि याच्यावरती मी भर का देतोय, कारण की भविष्यामध्ये हेच नरेंद्रनाथ भगवान श्रीरामकृष्णांच्या वाणीचा प्रचार प्रसार थेट भारतातच नाही तर भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा करतात आणि लोकांना ओरडून सांगतात की अरे हे जग आहे ना, लक्षात घ्या, हे चार दिवसाचं आहे, स्वतःचं स्वरूप ओळखून घ्या आणि या जगातून नेहमी करता मुक्त व्हा. तो आपलं खरं स्वरूप आहे, ते आपले त्या म्हणजे मनुष्य जीवनाचा उद्दिष्ट ईश्वर लाभ हे भगवान श्रीरामकृष्ण जे सांगायचे, हे याच गोष्टीचा, याच वाणीचा प्रचार प्रसार स्वामी विवेकानंदांनी पूर्ण ताकदीने फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा केला. म्हणजेच काय की हे घटना त्याला इतकं महत्त्व का देतोय की बंधू भगिनींनो, हे युरोप आणि अमेरिकेच्या विज्ञानवादी लोकांना की ज्यांना फक्त इंद्रिय सुख याच्याशिवाय पलीकडे काही सुचत नाही, पण जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा ताणतणाव येतात आणि जेव्हा असं वाटतं की सगळं काही संपून गेलेलं आहे, अशा स्थितीमध्ये फक्त हेच एक ज्याला म्हणतो अध्यात्म, तेही भारताचं अध्यात्म, म्हणजे भारताचं आणि युरोपचं वेगळं असं माझं म्हणणं नाही आहे, पण भारतामध्ये जास्त अध्यात्म फलीभूत झालेलं आहे. तर हे अध्यात्म हेच आपल्याला सहाय्य करत असतं आणि हीच आपली संस्कृती आहे. आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्णांचे जे उत्तर की हो मी ईश्वराला बघितलं आहे, हे एक जबरदस्त पाया आहे. कसला? भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा. आणि त्यानंतर आपण बघतो की कसं स्वामी विवेकानंद संपूर्ण भारताचं परिभ्रमण करतात. म्हणजे त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की भारताची संस्कृती जर इतकी महान आहे तर भारताला ही अवकाळ का प्राप्त झाली, आणि याचा उत्तर शोधायला ते एखाद्या पश्चिमच्या स्कॉलरची पुस्तक नाही वाचत. आपला हा सगळ्यात मोठा दोष आहे. हे आपल्या गुलामीचं प्रतीक आहे की भारताची समस्या पहा, अवतारांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक असतो. स्वामी विवेकानंदांनी भारताच्या समस्या समजण्याकरता कोणत्याही पश्चिमच्या स्कॉलरची पुस्तक नाही वाचली. त्यांनी काय म्हटलं, माझा भारत मी बघीन, माझ्या डोळ्याने बघीन, माझ्या कानाने ऐकीन, आणि ते पूर्ण भारताचा प्रवास करतात. मी तुमच्या पुढे विषद करत आहे काय की हे जे उत्तर त्यांनी दिलं होतं भगवान श्रीरामकृष्णांनी, आणि त्या उत्तरासकट काय झालं की 1881 पासून तर 1886 पर्यंत सातत्याने भगवान श्रीरामकृष्णांच्या हाताखाली स्वामी विवेकानंद तयार झाले. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाणीचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणजेच काय की या संस्कृतीला त्याचं पुनर्जागरण केलं. आणि ते फक्त भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा जाऊन केलं. तर जर तुम्ही मला विचाराल की रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं या जगाला काय देणं आहे, तर पहिलं मी हे सांगू इच्छितो की जी आपली भारतीय आध्यात्मिक संस्कृती आहे तिचं पुनर्जागरण रामकृष्ण विवेकानंद भावधारेंनी विशेष करून ही जी पहिलीच घटना आहे, एकदम पहिली घटना की ज्याच्यामध्ये भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की हो ईश्वराला मी बघितलं आहे, त्यातून या संस्कृतीचं पुनरुत्थान आरंभ होतं. हे झालं पहिलं देणं. दुसरं देणं ते पण अतिशय महत्त्वाचं आहे. पश्चिमच्या संस्कृतीच्या मुळे एक आपल्या धर्माला, आपल्या परंपरांना काहीतरी शिव्या घालणं ही एक फॅशन झालेली आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं चिंतन मनन न करता आणि नुसत्या शिव्या शाप देणं आपल्याच संस्कृतीला, आपल्याच आईला, आपल्याच पूर्वजांना, आपल्याच पूजा पद्धतींना शिव्या देणं ही एक ज्याला म्हणतो की एक म्हणजे त्याच्या खोलमध्ये न जाता, चिंतन न करता, ही एक बिलकुल कॉमन गोष्ट आणि तेव्हा ती खूप जास्त होती. विशेष करून मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो
मूर्तीपूजेवर. मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की भगवान श्रीरामकृष्णांना जे पहिलं दर्शन झालं होतं भवतारिणीचं, मा कालीचं, ते मूर्तीपूजेच्या माध्यमातूनच झालं होतं हे लक्षात घ्या. भगवान श्रीरामकृष्ण त्या आईला रोज विनवणी करायचे, आई तू खरंच आहे की तू नुसती कविकल्पना आहे? आई जर तू आहे तर तुम्हाला तुझं दर्शन मला घडू दे. त्यांच्या मनामध्ये इतकी तळमळ, इतकी व्याकुळता होते. एक दिवस ती व्याकुळता इतकी वाढली की त्या मंदिरामध्ये एक खडक होतं आणि आईला म्हटलं की आई जर तुम्हाला आज दर्शन नाही दिलं तर आत्ताच्या आत्ता मी जीवन संपवणार, असं म्हणून ते खडगं त्यांनी उचललं आणि आपल्या कंठावरती लावणार. इतक्यात त्यांना भवतारिणीचं दर्शन झालं. बंधू भगिनींनो, एक लक्षात घ्या, या घटना कोणत्या तरी एका सौम्यगोम्याबरोबर घडलेली नाही आहे. हे अवतार वरिष्ठ श्रीरामकृष्णांबरोबर घडलेली घटना आहे. मूर्तीपूजेच्या संदर्भात मी जे सांगू इच्छितो की साधारणपणे मूर्तीपूजेला खूप ज्याला म्हणतो की त्यावेळेस निकृष्ट दर्जाचं समजलं जात असतं की ज्या लोकांना, जे लोक एकदम बिलकुल भोंदू आहेत. हे पहा, मूर्तीपूजा हे इतकी महत्त्वाची गोष्ट आहे. पहा की जेव्हा आपण आपल्यासमोर एक काही दिवसापूर्वीच मला एका लहानशा मुलीने, कोल्हापूरला ती आली होती, तिने मला विचारलं की महाराज मूर्तीची पूजा आपण का करतो? तर मी तिला सरळ प्रश्न विचारला की तुझ्या घरामध्ये कोणाची मूर्ती आहे? तर तिने सांगितलं की माझ्या घरामध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाईची मूर्ती आहे. म्हटलं बरं, मग आता तुला प्रभू रामचंद्र त्यांचे दर्शन केल्यानंतर तुला काय रावण आठवतो की प्रभू रामचंद्र आठवतात? तर ती म्हणे की अर्थातच प्रभू रामचंद्र आठवतात. मग रामचंद्र आठवतात म्हणजे ते अजून काय काय आठवतं? तर त्यांचं एकपत्नी व्रत, वडिलांची आज्ञाधारकता. इतकं सुंदर उत्तर दिलं. 8वीची मुलगी. आणि ती अजून तिने 3-4 गुण सांगितले की प्रभू रामचंद्र हे एकपत्नी व्रताचे धारण केलेले होते, आपल्या वडिलांचे आज्ञाधारक होते, आपल्या लहान भावावरती खूप प्रेम करायचे, आपल्या प्रजेवरती खूप प्रेम करायचे. तर म्हटलं की हे सगळं बघितलं, त्या प्रभू रामचंद्रांची प्रतिमा बघितल्यानंतर तुला लक्षात येतं. समजा आता ते प्रतिमा काढ, तर तुला काय तुझ्या समोर येईल? तर ती म्हणू लागले की नाही महाराज, मग मला कदाचित खूप म्हणजे एफर्ट्स घ्यावे लागतील या सगळ्या गोष्टी आठवायला. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची, शिवशंकराची, दुर्गामाची, सरस्वती देवीची मूर्ती बघतो, तिची पूजा करतो, म्हणजे काय करतो? त्यांचे सगळे गुण जे आहेत, आपण जे ऐकलेले आहेत, ते आपण आरोपित करतो त्या मूर्तीमध्ये आणि त्या मूर्तीला करुणा भागतो की आई माझं रक्षण कर, आई मला विद्या दे, आई मला धनधान्य दे. हे पहा, लक्षात घ्या ही इतकी. आणि हे जेव्हा प्रभू रामचंद्रांना आपण त्या मूर्तीमध्ये बघतो आणि त्यांचे ते सगळे गुण त्यांचे आपल्या मनात येतात, तर कुठे ना कुठे हळूवारपणे प्रभू रामचंद्रांचे ते सगळे गुण आपल्यामध्ये येतात की नाही? मी प्रश्न उपस्थित सगळ्या भगिनींना विचारतो की जेव्हा आपण प्रभू रामचंद्रांची ती प्रतिमा बघतो, मर्यादा पुरुषोत्तमाची प्रतिमा बघतो, तर आपल्या मनामध्ये हे सगळे गुण आपण जेव्हा चिंतन करतो, तर जर मनामध्ये जर तसं चिंतन आहे तर हे गुण आपल्यामध्ये येणार की नाही? उत्तर द्या. तर मूर्तीपूजा थोतांड आहे का? अरे 7000 वर्ष आधी आपल्या ऋषीमुनींनी ही मेथड शोधून काढलेली आहे. कुठले आले हे युरोपियन्स? यांचा इतिहास काय? यांनी काहीतरी बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. अरे मनाला घेऊन जे काम भारतीय ऋषीमुनींनी केलं आहे तसं कोणी केलेलं नाही आजपर्यंत. पण दुर्दैवाचा भाग की आपल्याच लोकांना आपण नेहमी दुय्यम ठरवतो. तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं की नरेंद्रनाथ हे सुद्धा पश्चिमच्या संस्कृतीने थोडे प्रभावित होते. ब्रह्म समाजांच्या विचाराचा पगडा त्यांच्यावरती होता. ते निर्गुण निराकार ब्रह्माला मानायचे आणि भगवान श्रीरामकृष्णांची उघड टिंगल करायचे. नरेंद्रनाथ भगवान श्रीरामकृष्णांची ते मूर्तीपूजा करतात म्हणून उघड टिंगल करायचं. एवढंच नाही, भगवान श्रीरामकृष्ण हे त्यांच्या भावसमाधीमध्ये जगज्जननी म्हणजे भवतारिणी कालीमाशी ते बोलायचे, संवाद साधायचे, जसं आपल्या घरी आपण आपल्या आईशी बोलतो. आता या सगळ्या गोष्टी नरेंद्रनाथांनी बघितल्या होत्या, पण ते स्पष्टपणे असं म्हणायचे. मी तुम्हाला सांगितलं, ते निर्भीड होते, स्पष्ट वक्ते होते. ते म्हणायचे की हे सगळं दर्शन ना, हे तुमच्या डोक्याचं काहीतरी, मेंदूचा विकार आहे काहीतरी, मी याला मानत नाही.
आणि तुम्ही त्या मंदिरात जाता हे मला मुळीच मान्य नाही. का? ब्रह्मसमाजाचा त्यांच्यावरती प्रभाव होता आणि त्याच्याच बरोबर पश्चिमच्या संस्कृतीचा सुद्धा प्रभाव होता. पण भगवान श्रीरामकृष्णांनी 81 पासून तर 86 पर्यंत वाट बघितली. त्यांनी कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावरती बळजबरी केली नाही की तू माझ्या कालीमायला मानत नाही, निघून जा इथून, माझ्याकडे यायचं नाही उद्यापासून. अशा प्रकारची कोणतीही मेथड भगवान श्रीरामकृष्णांनी अडॉप्ट केली नाही. पण पहा, घटनाचक्र असा काही घडला की नरेंद्रनाथ हे ग्रॅज्युएट झाले आणि त्याच्या काही दिवसाच्या आतच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. ज्या घरामध्ये मोठं त्यांचं पॅलेशियल बिल्डिंग आजसुद्धा कलकत्त्याला आहे, तिथे रामकृष्ण संघाचं एक मोठं केंद्र झालेलं आहे. आणि त्या म्हणजे इतक्या मोठ्या त्या घरामध्ये जी भुवनेश्वरी देवी अन्नपूर्णासारखी नांदायची, त्यांचं स्वतःच्या मालकीचं घर, पण वडील गेले म्हणून भुवनेश्वरी देवी, नरेंद्रनाथ आणि त्यांचे इतर 4 लहान भाऊ बहीण सगळ्यांना घराच्या बाहेर हकललं. आणि जी भुवनेश्वरी देवी सकाळ ते संध्याकाळ सगळ्यांना खाऊ पिऊ घालायची, तिच्या पुढे ही समस्या आली की स्वतःच्या मुलांना काय खाऊ घालायचं. पहा, घटनाचक्रामध्ये विसरून जाऊ नका. मूर्तीपूजा आपण चर्चा करत आहोत. रामकृष्ण विवेकानंदाचं काय देणं आहे विश्वाला. आता अशा विपरीत परिस्थितीमध्ये नरेंद्रनाथ सापडले. तुम्हाला विश्वास होणार नाही बंधू भगिनींनो की ज्या स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जग हलवलं आपल्या बुद्धिमत्तेच्या ताकदीवरती, आपल्या अध्यात्माच्या ताकदीवरती, त्या नरेंद्रनाथांना कलकत्त्यामध्ये कोणी नोकरी देणार. कल्पना करता येते? आज आपण त्याच्या बुद्धिमत्तेची इतकी तारीफ करतो, इतके गोडवे गातो, पण तो खरंच असं काही घडून येत होतं की त्यांना कुठेही नोकरी मिळेनाशी झाली. घरामध्ये सकाळी काही अन्न शिजते तर संध्याकाळी शिजणार की नाही याची शाश्वती नव्हती. किती वेळा असं झालेलं की नरेंद्रनाथ म्हणायचे की आई, मी माझ्या मित्राकडे जेवून आलेलो आहे. जेवून काही आलेले नसायचे. का? त्याच्या लहान भावंडांना काहीतरी खायला मिळालं पाहिजे म्हणून. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींना ते 2-3 महिन्यात इतके त्रस्त झाले, एक दिवस मरता क्या न करता अशा स्थितीमध्ये ठाकूरांकडे जातात आणि म्हणतात, मूर्तीपूजा लक्षात ठेवा बरं, ते म्हणतात भगवान श्रीरामकृष्णांना की तुम्ही सातत्याने भवतारिणीशी तुम्ही बोलता, माझी ही दुरवस्था दूर करण्याकरता तिला जरा सांगा ना. पहा, नरेंद्रनाथांचे 2 वैशिष्ट्य तेव्हा होते. पहिलं वैशिष्ट्य असं होतं की ते शक्तीला मानत नव्हते, एक, आणि ते मूर्तीपूजेला सुद्धा मानत नव्हते. आता बस या एका संधीची जणू काही भगवान श्रीरामकृष्ण वाट बघत होते. आणि जसंच नरेंद्रनाथांनी म्हटलं की माझे दुःख निवारणासाठी तुम्ही आईकडे प्रार्थना करा ना, तुम्ही आईशी सतत बोलत असता, तेव्हा म्हणतात भगवान श्रीरामकृष्ण की अरे, मी असल्या गोष्टी, अशा सांसारिक गोष्टी आईशी बोलू शकत नाही, पण तू स्वतःच का नाही आईशी बोलत? अरे, तू शक्तीला मानत नाही ना, म्हणून तुझी ही अवस्था आहे. ॲक्च्युली हे सगळं डिवाईन प्लॅन आहे बरं, ठरलेलं नाटक आहे. पण तरी ठाकूर म्हणतात, श्रीरामकृष्ण म्हणतात की अरे, तू शक्तीला मानत नाही ना, म्हणून तुझी अशी अवस्था आहे. तू जा आत्ताच्या आत्ता तो दिवस मंगळवारचा असतो, शनिवारचा असतो, संध्याकाळची वेळ असते 7-8ची हीच. आणि म्हणतात की जा आईकडे जा आणि आईकडे माग, तुला जे मागायचं आहे. मी सांगतो तुला, तू जे मागशील ते तुला आई देणार. ती काही नुसती दगडाची आई नाही आहे, ती चिन्मयी आहे, साक्षात चिन्मयी आई आहे, भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात. आणि आता अशा परिस्थितीत सापडलेले नरेंद्रनाथ जातात भवतारिणीकडे. आणि बंधू भगिनींनो, पहिल्यांदा असं घडतं की त्या मृण्मयी त्या प्रतिमेमध्ये साक्षात जगतजननी माँ कालीचं दर्शन त्यांना घडतं की साक्षात आपल्या चारी हात तिचे हालत आहे, तिची श्वास प्रश्वास घेत आहे, हे संपूर्णपणे जाणवतं. आणि त्या दर्शनाने नरेंद्रनाथांना इतका आनंद होतो की ते कशा करता आलेले आहेत हे विसरतात. ते गेले असतात आई हे विचारायला जगतजननीकडे की आई, माझ्या अन्नवस्त्र मला काहीतरी दे माझ्या घरच्या लोकांकरता. पण ते काय मागतात? आई, विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे, भक्ती दे, आणि असं काही करून दे की जेणेकरून तुझे अबाधित दर्शन मला होऊ शकतील.
काय मागायला गेले होते आणि काय मागून बसले. दर्शन घडलेलं आहे आणि त्या दर्शनात असं म्हणतात की दिव्य दर्शनाचा आनंद मुखाने सांगता येतो आणि साक्षात जगत जननी समोर उभी आहे, चारी हाताने अभय देत आहे. पण पूर्णपणे नरेंद्रनाथांना विसर पडतो आणि काय मागायला गेलेले असतात. म्हणतात ज्ञान दे, भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे आणि आई असं काही करून दे की जेणेकरून तुझे अबाधित दर्शन मला नेहमीच होत राहील. भाव थोडा शमतो, ठाकूरांकडे येतात. ठाकूर वाटच बघत आहेत, का रे मागितलं का. तेव्हा ते म्हणजे थोडं भानावरती येतात आणि म्हणतात की अरे मी ते मागायला काय केलं होतं आणि काय मागून बसलो. ठाकूर म्हणतात जा जा पुन्हा जा. असं 3दा घडतं आणि तिन्ही वेळेस नरेंद्रनाथ काय मागतात तर फक्त ज्ञान, भक्ती, विवेक आणि वैराग्य. याच्याशिवाय ते काहीही मागू शकत नाही. आणि त्या दिवशीपासून नरेंद्रनाथ ही त्यांना लक्षात येतं की ही जी मूर्तीपूजा जी आहे यातून काय भक्त आपल्या जे आतला जो भाव असतो, भक्ती असते, प्रेम असतं आपल्या इष्टाप्रती, ते भाव, भक्ती, प्रेम ते पुष्ट करत असतं. आणि जे भावभक्ती पुष्ट एकदा झाली की तीच जी मृण्मय मूर्ती असते ती चिन्मय रूपात दर्शन देत असते. आणि आपल्यासारख्या सामान्य भक्ताला याच्यासारखा सोपा, सहज, उत्तम मार्ग नाही. आणि हे मार्ग आपल्या ऋषीमुनींनी 7000 वर्ष आधी शोधला होता. आणि 1000 वर्ष आधी आपल्यावरती राज्य करणारे हे युरोपियन्स, यांना आपल्या धर्माबद्दल यांना काय समजतं. यांनी फक्त आपल्यावरती राज्य केलं म्हणून वाटेल ते बोलतील का आणि वाटेल ते आपण ऐकून घ्यायचं का. स्वामी विवेकानंदचे डोळे उघडतात आणि त्यांना लक्षात येतं की नाही, ही मूर्तीपूजेचं आपलं एक विशिष्ट स्थान आहे आणि ही मूर्तीपूजा सामान्य लोकांकरता अत्यंत आवश्यक आहे. त्यातूनच माणसाची उन्नती, आध्यात्मिक उन्नती घडत असते. मग त्यातून काय घडतं आता पहा. या दुसरी घटना जी तुम्हाला सांगितली याचे पडसाद कसे आणि कुठे उमटतात. मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या आहे. घटनांचं महत्त्व म्हणजे घटनाची माहिती आणि घटनांचं महत्त्व. स्वामी विवेकानंद अशा पद्धतीने भगवान श्रीरामकृष्णांच्या हाताखाली तयार झाल्यानंतर जेव्हा ते भारताच्या परिक्रमेला बाहेर पडतात तर फिरता फिरता ते राजस्थानमध्ये जातात. तेव्हा राजस्थानमध्ये एक छोटंसं संस्थान आजही आहे, अलवर. तिथले राजा मंगलसिंग ते सुद्धा पश्चिमच्या संस्कृतीमध्ये शिकलेले, पश्चिमच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेले, मूर्तीपूजेला मानत नाही. आणि इंग्रज लोकांसारखी त्यांची जीवनशैली, भारतीय धर्माला शिव्या शाप द्यायचे. आणि जेव्हा यांच्या स्वामीजींच्या त्या व्यक्तिमत्वाने इतके ते भारावून जातात, आपल्या राजमहालमध्ये त्यांना राहायची सोय करतात आणि काहीतरी तत्त्वज्ञानाची चर्चा सुरू असताना अचानक एक विषय निघतो मूर्तीपूजेचा. आणि मूर्तीपूजेचा जो विषय जेव्हा निघतो तेव्हा मंगलसिंग म्हणतात की स्वामीजी मी काही मूर्तीपूजेला मानत नाही. स्वामीजी म्हणतात अरे ही मूर्तीपूजा ही काळाच्या प्रवाहामध्ये बिलकुल ज्याला म्हणतो की एक सचोटीने तयार झालेली एक विधी आहे जेणे भक्तांचं आध्यात्मिक उन्नती होत असते. मंगलसिंग म्हणतात मी या फालतू गोष्टीला विचारच करत नाही. पुन्हा स्वामीजी म्हणतात की पहा मंगलसिंग म्हणतात की त्या दगडाची मूर्ती, त्या लाकडाची मूर्ती, मातीच्या मूर्तीमध्ये कुठे ईश्वर येऊ शकतो. तर स्वामीजी म्हणतात की त्या दगडाची, मातीची मूर्तीमध्ये जेव्हा भक्ताचा भाव पुष्ट होतो, भक्ती पुष्ट होते, प्रेम पुष्ट होतं, तर तीच मृण्मयी मूर्ती ही चिन्मय होऊन भक्ताला दर्शन देत असते. तरीसुद्धा हे मंगलसिंग मानायला तयार नसतात. मग स्वामी विवेकानंद काय करतात, त्यांचे मंत्रीसुद्धा तिथे उपस्थित असतात. लागलेच स्वामीजी म्हणतात मंत्रीजींना की तिथे एक तसबीर लागलेली असते, ती तसबीर त्या राजांचीच असते. स्वामीजी म्हणतात त्या मंत्रीला की मंत्रीजी ही तसबीर कोणाची आहे. आमच्या महाराजांची. या तसबीरला काढा. ते मंत्री तसबीर काढतात आणि म्हणतात की जमिनीवरती ठेवा. लागलीच तो मंत्री म्हणतो काय म्हणता तुम्ही स्वामीजी, अरे आमच्या महाराजांची तसबीर काही जमिनीवरती ठेव. अरे पण तुमचे महाराज म्हणत होते की यात तर फक्त लाकूड आहे आणि काही रंग आहे. जर काही लाकूड आहे आणि काही रंग आहे तर जमिनीत ठेवण्यात त्याच्यात हरकत काय. मी म्हणतो ठेवा. पण काही केलं ती व्यक्ती ठेवायला तयार नसते. तेव्हा स्वामीजी म्हणतात की ठीक आहे या तसबीरवरती तुम्ही थुंका, मंत्रीला म्हणतात. तर आता त्या मंत्री खूपच खवळतात. पण सारखं सारखं हे म्हणून स्वामीजी काय सिद्ध करू इच्छित होते त्या राजांपुढे की पहा राजन,
या तसबिरीमध्ये तुम्ही स्वतः आहात का? पहा बरं काय मार्मिक घटना आणि पडसाद कुठे उमटले. विसरू नका, आपण चर्चा करत आहोत मूर्तीपूजा. दुसरं देणं भगवान श्रीरामकृष्ण आणि विवेकानंदांचं जगाला काय देणं ते आहे की ते म्हणतात आपल्या राजाला की राजन पहा, या तसबिरीमध्ये तुम्ही नाही आहात. फक्त एक लाकूड आहे, त्याच्यावरती काही रंग मारले आहेत, पण त्या रंगाला बघून, त्या तसबिरीला बघून या लोकांना तुमची आठवण होते, म्हणून त्या तसबिरीचा ते अपमान करू इच्छित नाही आहे. राजा मंगलसिंग तिथल्या तिथे आपली पराजय स्वीकार करतात आणि त्यांचे डोळेसुद्धा उघडतात. बंधू भगिनींनो, हे आहे रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं दुसरं जगाला सगळ्यात मोठं देणं. जे आपण आत्मश्रद्धा विहीन झालेलो होतो, आपण आत्मविश्वास गमावून बसले होतो की आपल्या सर्व गोष्टी निकृष्ट, खालच्या दर्जाच्या, आणि यांच्याकडे इतकं सैन्यबळ आहे, यांच्याकडे इतकं राज्य आहे, यांच्याकडे इतकं पैसा आहे, इतकं वैभव आहे, विज्ञान आहे, सुखसोयी आहे, यांच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या. ही जी खुळचट समजुतीला लक्षात ठेवा की जगामध्ये भारताचं एक फार वैशिष्ट्य बंधू भगिनींनो की भारतामध्ये राजकारण असू देत, समाजकारण असू देत, अर्थकारण असू देत, सगळ्या गोष्टीचा केंद्रबिंदू हे धर्म किंवा अध्यात्म असतं. आपण हिंदू लोक खातो सुद्धा धार्मिक पद्धतीने, आपण सहलीला जातो तरीसुद्धा धार्मिक पद्धतीने. आपण काय शोधतो, एक सहलीला जायचं आहे, तिथे एखादं मंदिर आहे का, व तिथे मंदिरात जाऊ, आपण जे काही खाऊ आणला असेल तो नैवेद्य दाखवू, सगळं मिळून खाऊ. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला देव नसल्याशिवाय जणू काही आपली समाधान होत नाही. तर ही जी संस्कृती, हे जे याला पुनर्जीवित करण्याचं कार्य जर कोणी केलं तर ते रामकृष्ण विवेकानंद वर्तमान काळामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. तर हे झालं पहिलं देणं झालं की ईश्वराचं अस्तित्व सप्रमाण सिद्ध करणं. मान्य आहे का? एक. दुसरं की आपणच आपल्या मूर्तीपूजेला थोथांड असं समजत होतो, पण या मूर्तीपूजेच्या माध्यमातून कशा सुंदर पद्धतीने भक्ताचं एक उन्नयन होत असतं, आध्यात्मिक उन्नती होत असते, हे सुद्धा बघितलं. आणि स्वामी विवेकानंदांनी ते कसं ग्रहण करून संपूर्ण समाजाला हे कसं सुंदर पद्धतीने त्यांच्या पुढे मांडलं. तिसरं, एक 5 ते 7 मिनिटात मी पूर्ण करीन. तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं, आणि ते म्हणजे की रामकृष्ण विवेकानंद भावधारा ही वेदांतावरती आधारित आहे. वेदांतावरती जरी आधारित असली बंधू भगिनींनो, पण हे अतिशय संवेदनशील आहे. कोणत्या अर्थाने? वेदांत म्हणजे एकच सिद्धांत तुमच्यापुढे मांडू इच्छितो. वेदांत म्हणतात की ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरः. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, की या जगामध्ये फक्त ब्रह्मतत्व तेच सत्य आहे, बाकी हे सर्व जग हे मिथ्या. म्हणजेच काय की तुमचं माझं शरीर आणि या सगळ्या गोष्टी या सगळ्या झूट आहेत. आपल्यामध्ये असलेलं जे ब्रह्मतत्व आहे, जे आत्मतत्व आहे, ज्याची आपल्याला जाण आता तरी नाही आहे, तेच फक्त सत्य आहे. आणि असं म्हणून जगातल्या अनेक गोष्टींना अनेक लोक म्हणजे चुकीच्या समजुतीमुळे ज्याला म्हणतो की त्याला हवेत उडवून देतात. आता भगवान श्रीरामकृष्णसुद्धा वेदांती होते, पण त्यांचं वेदांत शुष्क नव्हतं, त्यांचं वेदांत हे अत्यंत संवेदनशील होतं. हे सांगण्याकरता मी एक छोटीशी घटना तुमच्यापुढे मांडू इच्छितो. की पहा की एकदा असं झालं की दक्षिणेश्वरी राहत असताना भगवान श्रीरामकृष्ण त्यांचे एक निस्सिम भक्त होते, मणी मल्लिक. कलकत्त्याच्या सिंदुरिया पट्टी नावाचा एरिया अजूनही आहे, तिथे हे राहत होते. वरच्यावर भगवान श्रीरामकृष्णांकडे यायचे आणि त्यांच्याकडनं आध्यात्मिक धडे घ्यायचे. ठाकूर त्यांच्या घरीसुद्धा 2दा-3दा गेलेले आहेत. एक दिवस भगवान श्रीरामकृष्ण आपल्या सगळ्या भक्तांसोबत बसून आध्यात्मिक गप्पा त्यांच्या सुरू असतात. अचानक हे मणिमल्लिक येतात आणि हे मणिमल्लिक म्हणजे अतिशय ज्याला म्हणतो की त्या दिवशी फार दुःखित असतात आणि येऊन ते बसतात. जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांचं त्यांच्याकडे लक्ष जातं, ते विचारतात, काय हो, काय झालं, आज तुम्ही इतके सुकलेले दिसतात आहे, तुमच्या चेहऱ्यावरती इतका म्लान तुम्ही झालेला, काय झालं असं? तेव्हा मणिमल्लिक म्हणजे त्या दिवशी काय झालं असतं नेमकं की त्यांचा एकुलता एक करता सावरता मुलगा त्याचा मृत्यू झालेला असतो.
आणि एकुलता एक करता सावरता मुलगा त्याचा मृत्यू झालेला असतो आणि घाटावरनं त्याचा अंतिम संस्कार केल्यानंतर इथे तिथे कुठेही न जाता मणिमल्लिक थेट आले होते कुठे? ठाकूरांकडे. आणि येऊन जसेच ठाकूर विचारतात की काय तुम्ही आज इथे सुकलेले का दिसताय? आत्तापर्यंत त्यांनी जे काही धीर धरला होता ते एखाद्या लहान मुलासारखे हंबटा करून रडू लागतात आणि सांगतात की आज माझा मुलगा वारला. आता भगवान श्रीरामकृष्ण हे वेदांती, आणि वेदांती म्हणजे कसे वेदांती की हे जगत मिथ्या त्यांना कळलेलं आहे. पण त्यांनी मणिमल्लिकला असं सांगितलं नाही की अरे हे दुनियाच 2 दिवसाची आहे, तू काय घेऊन रडतोय, कसलं कोण कोणाचं आई कोण कोणाचं बाप वगैरे असे फालतू उपदेश नाही दिले. पहा, भगवान श्रीरामकृष्ण इतके संवेदनशील होते की आपलं जे काही त्यांचं ते सुरू होतं गप्पा ते थांबवल्या, त्यांच्या जवळ जातात, त्यांच्या जवळ जाऊन त्यांचं सांत्वन करतात आणि म्हणतात की पहा, जितकं दुःख तुम्हाला होत आहे ना, माझा पुतण्या अक्षय हा जेव्हा वारला होता ना, मला सुद्धा असंच दुःख झालं होतं. आणि हा तर तुमचा स्वतःचाच तुमचा आत्मज ना, हे दुःख काय मी हे समजू शकतो. आणि अचानक त्यांना उत्साह देण्याकरता एक बंगाली भजन आहे की अरे साधक उठ उठ, अरे उठून तू एक रणसंग्राम करता तयार हो, हा यम तुझ्या घरात सुद्धा शिरत आहे आणि काली नावाचा जप करून तू या यमाशी 2 हात करण्याकरता सज्ज हो. ज्या पूर्ण खोलीमध्ये अत्यंत एक ज्याला म्हणतो की मॅलनकली म्हणजे एकदम बिलकुल ज्याला म्हणतो की सगळे डाऊन झालेले होते, भगवान श्रीरामकृष्णाच्या त्या उत्साहवर्धक त्या कीर्तनाने सगळ्यांमध्ये एक उत्साहाचा संचार होतो. आणि जेव्हा हे मणिमल्लिक थोडे स्थिर स्थावर होतात, सगळ्यात शेवटी ते म्हणतात की पहा, या घटनेतून एक लक्षात घ्या की या जगात कोणी कोणाचं नसतं. बंधू भगिनींनो, क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. आल्या त्याची खिल्ली नाही उडवली, अरे काय लढताय तुम्ही, अरे दुनिया तर 2 दिन की है. संवेदनशील पूर्वक त्यांचं सांत्वन केलं, त्यांना जवळ केलं आणि त्यांना काय सांगितलं की हो, हे दुःख काय असतं मला माहिती आहे, कारण की माझा पुतळेसुद्धा त्याचा मी मृत्यू बघितलेला आहे. त्याच्यानंतर त्याला त्या कीर्तन गाऊन त्याला उचलतात आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं मन त्या वेदांत तत्वाकडे म्हणजे त्यांना ताकद देण्याकरता ते वेदांत तत्व जरुरी होतं. पण जेव्हा एका स्थितीवरती आल्यानंतर जेव्हा त्यांना वाटलं भगवान श्रीरामकृष्णांना की आता हा वेदांत ऐकू शकतो, तेव्हाच ते सांगितलं. भगवान श्रीरामकृष्णांनी त्याच्या दुःखाची खिल्ली नाही उडवली आणि मला हा भगवान श्रीरामकृष्णांचा हा जो डायमेन्शन आहे, स्वामी विवेकानंदाचा हा जो डायमेन्शन आहे ना, हा इतका भावतो की पहा, वेदांती असून माहिती आहे की सगळं जग खोटं आहे, सगळं जग खोटं आहे. कोणाकरता? ठाकूरांकरता. आपल्याकरता काय? आपल्याकरता सत्य आहे बाबा. 1 तास झाला बोलतोय, भूक लागली आहे, असं म्हणून चालणार नाही. जग मिथ्या चालेल का? नाही, प्रवचन झालं की हो खायला द्या भूक लागली, बरोबर की नाही? तर आपल्याकरता ठीक आहे, हे म्हणजे तत्वदृष्टीने ठीक आहे. भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या त्या पातळीवरती ते वेदांत जगायचे, त्यांच्याकरता ठीक आहे, ब्रह्मसत्यम जगत मिथ्या. पण आपल्याकरता ते ठीक नाही आहे. आपल्याकडे जेव्हा दुःख होतं तर तेव्हा आपल्याला काहीतरी पाठिंबा लागतोच, आपल्याला काहीतरी सपोर्ट हा लागतोच. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी नेहमी तो सपोर्ट दिलेला आहे. अशीच एक घटना स्वामी विवेकानंदांच्या जीवनातसुद्धा झाली आहे. स्वामी विवेकानंद 2दा अमेरिकेत गेले होते आणि दुसऱ्यांदा जेव्हा ते अमेरिकेतून परत येताना इजिप्त नावाचे शहर म्हणजे युरोपला लागून आहे तिथे ते गेले होते आणि त्यांच्याबरोबर मिस मॅकलाउड आणि इतर 2-3 भगिनीसुद्धा त्यांच्याबरोबर होत्या. आणि इमा कालवे नावाच्या एक अजून खूप सुंदर एक महिला की ज्या खूप ऑपेरा सिंगर होत्या, खूप चांगल्या गायिका होत्या अमेरिकेच्या, त्यासुद्धा त्यांच्याबरोबर होत्या. आणि झालं असं की कायरो शहर म्हणजे इजिप्तची राजधानी, तिथे हे लोक सगळे संध्याकाळच्या वेळेस फिरायला गेले. आणि स्वामीजींचं एक होतं की इतिहास म्हटला की ते इतके गर्क व्हायचे ना की बसरे बस. विसरू नका बरं, आपण चर्चा करत आहोत भगवान श्रीरामकृष्ण स्वामी विवेकानंदांचे विश्वाला काय देणे आहेत. पहिली चर्चा आपण केली, ईश्वर सत्य आहे, प्रमाण सकट सिद्ध केलं.
दुसरं मूर्तीपूजा हे एक योग्य विधी आहे. आणि तिसरी चर्चा करत आहोत भगवान श्रीरामकृष्ण स्वामी विवेकानंदांची संवेदनशीलता. पहिलं उदाहरण बघितलं मणिमल्लिकचं, दुसरं स्वामीजींचं बघतोय. तर इजिप्तच्या कायरो शहरमध्ये फिरत असताना संध्याकाळची वेळ आणि इजिप्त सिव्हिलायझेशन एक खूप मोठी म्हणजे महान सिव्हिलायझेशन आहे. त्याच्याबद्दल बोलता बोलता स्वामी विवेकानंद पुढे पुढे जात आहेत. मागे 3-4 भगिनी ते ऐकत आहेत. आणि स्वामीजी इतके गर्क झाले त्या इतिहास सांगण्यामध्ये की कोणत्या रस्त्यावरती कोणत्या बोळीत शिरले त्यांचं काही भानच नाही. पण मागे ज्या भगिनी होत्या त्यांचं लक्ष होतं आणि ते चालता चालता एका ज्याला म्हणतो की एका गलिच्छ अशा ठिकाणी पोहोचून गेले जिथे काही युवती अंगावरती खूप कमी कपडे असलेले आणि पुरुषांना प्रलोभित करत होत्या. आता ती जागा काय मला सांगायला नकोस, पण स्वामीजींचं मुळीच काही लक्ष नाही. बोलण्याच्या ओघामध्ये जे ते बऱ्यापैकी पुढे निघून गेले आणि मागे वळून बघतात तर त्यांच्या 3-4 त्या भगिनी त्या मागेच आहेत. त्यांना म्हणजे म्हणतात की परत चला परत चला, पण स्वामीजी काही ऐकायला तयार नाही. आणि स्वामीजी समोर बघतात तर त्या सगळ्या मुली एक विचित्र अंगभंगी करून स्वामीजींना प्रलोभित करू इच्छित आहेत. स्वामीजी थबकले. पहा, सामान्य मनुष्याची प्रतिक्रिया तिथे काय झाली असते, छी 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 तू 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 करून परत आले असते. पण स्वामीजी परत नाही आले. स्वामीजी 2 पावलं पुढे गेले. त्यांचा पूर्ण भाव बदलला आणि एक पिताने आपल्या लहानशा मुलीशी ज्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने त्या सगळ्या मुलींकडे बघू लागले. त्या मुलींनाही लक्षात आलं की आपण चुकीच्या माणसाला प्रलोभित करण्याचा प्रयत्न केलेला. माणसाला लँग्वेजची आवश्यकता पडत नाही, पण त्या चेहऱ्याचे भाव लक्षात आले आणि त्यातल्या काही मुलींना लक्षात आलं की हा देव माणूस आहे. आपण चुकीच्या माणसाच्या समोर आपण चुकीचे काहीतरी हावभाव केलेले आहेत. त्यातल्या काही मुली जे काही कपडे त्यांच्या हातात होते अंगावरती होते आपलं तोंड लपवत त्या आपल्या आपल्या खोलीमध्ये निघून गेले. पण त्यातल्या काही मुली त्यांनी धाडस दाखवलं आणि ते चालत चालत स्वामीजींच्या जवळ आले. स्वामीजींनी ओव्हरकोट घातलेला होता. स्वामीजींच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत त्या मुलींची ती अवस्था बघून. आणि एक भक्तीच्या भावामुळे त्या मुली काही संवाद दोघांमध्ये होत नाही आहे. त्या मुलीसुद्धा रडतात आहे आणि स्वामीजीसुद्धा रडतात आहे. स्वामीजींच्या तोंडातून त्या दिवशी एक वाक्य निघालं, पुअर चिल्ड्रन दे हॅव लॉस्ट देअर डिव्हिनिटी इन देअर ब्युटी. अरे अरे, या मुलींनी आपलं दिव्यता आपल्या सौंदर्यामध्ये हरवून त्या बसलेल्या आहेत. आणि असं करून आक्रोश करत रडू लागले. आणि त्या मुलींनी काय केलं, जे स्वामीजीच्या जवळ आल्या होत्या त्यांनी, मी तुम्हाला आता सांगितलं स्वामीजींनी ओव्हरकोट घातलेला होता, त्या सर्व मुली स्पॅनिश होत्या आणि आपल्या स्पॅनिश भाषामध्ये त्यांनी स्वामीजींच्या एकदम जवळ जाऊन आपल्या घुडघ्यावरती त्या बसल्या आणि स्वामीजींचा जो हॅम म्हणजे तो ओव्हरकोट त्याला हातात घेऊन तिथे पद्धत आहे जसं आपण प्रणाम करतो साधूला बघितल्यानंतर तसं तिथे त्यांच्या वस्त्रांना चुंबन देणं, पवित्र चुंबन देणं ही त्या स्पॅनिश पद्धत आहे. त्या सगळ्या गुडघ्यावरती बसल्या आणि त्यांच्या मुखातून निघालं त्या मुलींच्या, हंबर्डे डॉयस हंबर्डे डॉयस, हा देव मनुष्य आहे, हा देव मनुष्य आहे. पहा, असं करून आणि मग एक काय संवाद झाला आणि स्वामीजी तिथून मग पुन्हा परत आले. ही घटना इमा कालवेने टिपलेली आहे. बंधू भगिनींनो, ही मुद्दाम तुमच्याकडे आज मी का मांडली की रामकृष्ण विवेकानंद भावधारा याच्यामध्ये संवेदनशीलता आहे आणि त्या संवेदनशीलता आहे म्हणूनच आज शिवभावे जीवसेवा या तत्वाखाली संपूर्ण रामकृष्ण मिशनच्या अनेक सेंटर्स जे आहेत जवळपास 230 भारतामध्ये, त्या सेंटर्सच्या माध्यमातून गोरगरिबांकरता किती सेवा कार्य चालू आहे, किती सेवा कार्य चालू आहेत. मध्यंतरी 2019 साली इथे पूर आला होता, महापूर, तेव्हा कोल्हापूर कदाचित तुम्ही इथले पण लोकांनी भरपूर सेवा केली. कोरोनाच्या वेळेस तुम्ही लोकांनी सेवा केली. तर याचं मागचं उद्दिष्ट काय की पहा, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, कोरोना आला आहे तर काय झालं, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या असं म्हणून सोडलं नाही. रामकृष्ण विवेकानंद भावनेचा वेदांत हा संवेदनशील आहे आणि हेच तिसरं आणि अतिशय महत्त्वपूर्ण देणं आहे. 3 देणं तुमच्यापुढे मांडलं, वेळ संपलेली आहे, रिपीट करतो आणि तिथे मी माझ्या वाणीला विराम देईन. माझ्या नोट्समध्ये अजून किमान 6 देणे बाकी आहेत.
पण ते आपण पुढच्या वर्षीकरता ठेवूया. तर 3 देणे, सगळ्यात पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं की ईश्वराचं अस्तित्व सप्रमाण सिद्ध करणं. दुसरं, मूर्तीपूजा थोतांड नव्हे आणि रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं वेदांत हे अत्यंत संवेदनशील आणि सेवामूलक आहे. एवढं सांगून मी माझ्या वाणीला विराम देतो. आपण सर्वांनी इतक्या शांतपणे माझं वक्तव्य ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला इथेच विराम देतो. धन्यवाद, आभार. आणि निरोप घेण्याच्या आधी सगळ्यांना कळकळीची विनंती, कोल्हापूरमध्ये रामकृष्ण मठाची शाखा उघडलेली आहे. सध्या त्याचं स्वरूप फार छोटं आहे आणि जरी छोटं स्वरूप असलं पण तिथे भगवान श्रीरामकृष्णांचं छोटंसं प्रेयर हॉल आहे. तर आपण जेव्हा कोल्हापूरला याल, जेव्हा याल नाही दर्शनाकरताच या. काहीतरी काम काढून मग जाऊ असं नाही, दर्शनाकरताच कोल्हापूरला अवश्य या. धन्यवाद, नमस्कार.